आज मी ही शेवग्याची भाजी आणली आहे आणि मृग नक्षत्रामध्ये शेवग्याची भाजी खाण्याची आरोग्यदायी परंपरा आपल्याकडे आहे. मृग नक्षत्र म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा या दोन ऋतूंना जोडणारा काळ. याच दिवसांमध्ये शरीरातील वातदोष वाढतो. हा वात कमी करण्याचं काम ही शेवग्याची भाजी करते. ही भाजी मी निवडायला सुरुवात केली आहे आणि आता या भाजीची अशी पानं काढून घ्यायची. शेवग्याची भाजी खाल्ल्यामुळे दिवसभर उत्साह राहतो. मधुमेह असणाऱ्यांना सुद्धा ही भाजी खाल्ल्यामुळे फायदा होतो. शेवगा हा त्याच्या वेदनाशामक गुणांमुळे जगभर प्रसिद्ध आहे. या भाजीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते, जे आपल्या हाडांना मजबूती देते. शेवग्याच्या पानांची पावडर करून मोरिंगा पावडर औषध म्हणून वापरली जाते. शेवग्याच्या शेंगा, पानं, फुलं हे सगळंच औषधी आहे. ज्यांना संधिवात आहे किंवा हाडं दुखतात अशा लोकांच्यासाठी शेवग्याच्या पानांची, फुलांची भाजी उत्तम पर्याय आहे. शेवग्याची पानं आणि फुलंसुद्धा मी घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीनं सगळी भाजी मी निवडून घेतलेली आहे. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन ए आणि ई असल्यामुळे या भाजीला सुपर फूड असे म्हणतात. चूल पेटवलेली आहे आणि आता करायची आहे भाजी. त्याच्यासाठी मी ही लोखंडी कढई घेतली आहे. या भाजीवरती धूळमाती बसलेली असते म्हणून 2 ते 3 वेळा भाजी धुवून घेतली. आता इथं भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी थोडं तेल टाकलेलं आहे. भाजीसाठी 1 कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात. तर हा एवढा कांदा मी चिरून घेतला आहे आणि तेल गरम झालेलं आहे. आता तेलामध्ये कांदा टाकला आहे. कांदा थोडासा तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर हिरवी मिरची टाकली आणि आता कांदा आणि हिरवी मिरची दोन्ही तेलामध्ये थोडा वेळ भाजून घेतलं. या भाजीमध्ये जास्त मसाले वापरायचे नाहीत. आता इथं बघा मी फक्त अर्धा चमचा थोडेसे जिरे टाकलेत. मसाल्यामुळे भाजीची चव बदलते. एकदम कमी साहित्यामध्ये खूप छान अशी ही भाजी तयार होते. या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचन यंत्रणा चांगली राहते आणि पोटासंबंधी आजार दूर राहतात. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए आणि ईचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे त्वचा आणि केसांचं आरोग्य चांगलं राहतं. शेवग्याचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. शेवग्याची भाजी, शेवग्याचं सूप, शेवग्याच्या पानांचा काढा किंवा शेवग्याच्या पानांची पावडरसुद्धा आपण घेऊ शकतो. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घातलं आणि चवीपुरतं मीठ घातलं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता पाणी न घालता वाफेवरती 5 मिनटं झाकून ही भाजी शिजवून घ्यायची. खूप छान अशी भाजी शिजून तयार झालेली आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेतली. हे एवढे सगळे औषधी गुणधर्म असल्यामुळे पूर्वीच्या काळी एक म्हणही होती, शेवगा खाणार त्याचे आरोग्य चांगले राहणार. तर असा हा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारा शेवगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.